नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभिषेक आणि कोमलची हळद आता झालेली असते. त्याच वेळेला आता लकी म्हणतो की तुम्ही दोघंजणही इथे काय बसताय, चला चला आता इथे दोघंजणं बाजूला बसा, तुमच्या दोघांचेही मस्त मी फोटोज काढतोय. आता तुमची हळद तर लावून झालेली आहे ना, आता तुमचे मस्त असे फोटोज मी काढतो, असं म्हणत आता लकी त्या दोघांचेही फोटो काढायला लागतो. आणि हा सगळा त्यांचा जो काही प्लॅन असतो तो फक्त आणि फक्त अनुजाला जळवण्यासाठी असतो. म्हणून आता लकी म्हणतो की असे लांब लांब कशाला बसलायत, जवळ बसा, असं म्हणून तो त्या दोघांनाही फोटो काढण्यासाठी अगदी जवळ बसायला सांगतो. आणि हे पाहून सावनीला तर फारच मजा वाटत असते. आता अभिषेक हा कोमलच्या खांद्यावर हात ठेवतो आणि फोटोज काढत असतो. त्याचप्रमाणे तो कोमलच्या हाताला किस देखील करतो. हे सगळं अनुजा पाहत असते आणि हे पाहत असताना तिला खूप त्रास होत असतो. आणि सावनीची नजर तितक्यात अनुजावर जाते, कारण या सगळ्यावर अनुजा काही रिॲक्ट करेल का याची भीती तिला वाटत असते. परंतु अनुजा मात्र ते सगळं अगदी धक्का लागल्यासारखं बघते, कारण अनुजाला याचा खूपच धक्का वाटत असतो. ती आता त्यांच्याकडे बघतच राहते, परंतु तोंडातून काही शब्द काढत नाही. त्यानंतर आता सई आणि आदित्यबरोबर ते दोघेजणही फोटोज काढतात. आणि हे सगळं पाहून इंद्राला फारच बरं वाटत असतं. आणि सागर आणि मुक्ताचं लक्ष हे अनुजाकडे असतं, कारण अनुजाच्या चेहऱ्यावरचं रिॲक्शन पाहून त्यांना असं वाटत असतं की अनुजा आत्ता तरी बोलेल किंवा नंतर तरी, परंतु अनुजाच्या तोंडातून काहीही शब्द बाहेर पडत नसतो. ती तशीच तिथेच उभी असते, फक्त रिॲक्ट करत असते, मात्र तोंडातून काहीच नसतं. तेव्हा आता शेवंता म्हणते की काय चाललंय, नुसते फोटो फोटो केवढे काढता, आता फोटो बिटो बंद कर. आणि लकी जरा कोल्यांची हलद आहे, डीजे बीजे लाव, जरा नाचगाणं झाला पाहिजे की नाही, डॅन्स झाला पाहिजे, असं शेवंता म्हणते. त्याच वेळेला आता इथे इंद्रा म्हणते की चल स्वाती हे पाट वगैरे उचलायला घ्या. आणि लकी म्हणतो की हो हो अगं मावशी, श्वास धरके, थांब आणतो, लगेच आता डीजे लावतो, असं म्हणून तो आता गाणी लावायला जातो. त्याच वेळेला इथे आता इंद्रा ही स्वातीला पाठ उचलायला सांगते. त्याचबरोबर समोर सावनी उभी असते. ती म्हणते की चला चला रे पोरांनो, बाजूला चला, सावनी चल हे सगळं उचल, सगळी मजा झाली पाहिजे, असं म्हणून आता लक्की हा डीजे लावतो. आणि त्याच वेळेला सगळेजण आता डीजेच्या तालावर नाचायला सुरुवात करतात. सागर आणि मुक्ता तिथे तशीच उभी असतात, कारण मुक्ताला या सगळ्याचा फार आनंद झालेला नसतो. आणि शेवंता येते आणि ती अभिषेकला हात धरते आणि अभिषेकचा हात धरून ती त्याला आता डान्स करायला सांगत असते. आणि हे सगळं घडत असताना आता इथे सागर आणि मुक्ताला बघितल्याशिवाय काहीच होऊ शकत नसतं. आणि अनुजा देखील ते फक्त आणि फक्त बघत राहिलेली असते. त्याच वेळेला आता लकी एक शेवटचा डाव टाकायचा म्हणून अनुजाला हाताला धरून नाचायला घेऊन येतो आणि तो तिच्याबरोबर डान्स करत असतो. आता तो तिच्याबरोबर डान्स करतोय हे पाहून अभिषेक तरी जेलस होतोय का हे त्याला बघायचं असतं, परंतु तसं काहीच होत नाही. अभिषेक तर फक्त कोमलबरोबर डान्स करत असतो, त्याचं अजिबातच अनुजाकडे लक्ष नसतं. आणि हे सगळं घडत असताना आता इथे सागरला देखील धक्का बसत असतो, कारण अनुजा किंवा अभिषेक दोघांपैकी कोणालाही या सगळ्यामध्ये काहीच फरक पडत नसतो. सागर व मुक्ता फक्त आणि फक्त एकमेकांकडे बघतात. आणि हे कसं काही घडलं, कारण मुक्ताला तर पूर्ण विश्वास असतो की अनुजा ही सगळं थांबवेल, परंतु तसं काही न घडता आता अनुजाच्या सगळ्या हळदीमध्ये सामील होऊन डान्स करत असते. आणि ती जबरदस्तीने का होईना परंतु लकीसोबत देखील डान्स करायला लागते. आता सगळेजण हे डान्स करत असतात, मात्र या सगळ्यामध्ये मुक्ताला जबरदस्त मोठा धक्का बसतो. आता सावनी म्हणत असते की काय चाललंय का यांचं, हा लकी तर बघ नुसता उतावळा नवऱ्या झाल्यासारखा नाचतोय. आणि ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. मात्र आता अभिषेकची नजर काही कोमलवरून हटत नसते. आणि लकी हे सगळं करतोय त्याच्याकडे त्याचं लक्ष जातं आणि त्याला जराशी आता चीड येते. तर आता इथे आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता तोंड बंद करून गप्प उभी असते. सागर देखील तिथे तसाच उभा असतो. सागरला खरं तर या सगळ्याचा खूप राग येत असतो. मुक्ताने त्याला कसं तरी थांबवून धरलेलं असतं. नंतर आता या सगळ्यामध्ये सागर हा बाजूला निघून जातो. स्वतःच्या रूममध्ये गेल्यानंतर त्याला काय करावं हे काही सुचत नसतं. आणि मुक्ता देखील सागरच्या मागोमाग आता निघून जाते. त्यानंतर इथे आता सावनी ही खूप चिडलेली असते आणि अनुजा म्हणत असते की खरंच आय एम सॉरी, मी तिकडे आले, परंतु तेव्हा मग सावनी म्हणते की मला खरं खरं सांग, तू तिथे कशासाठी आली होतीस, की तुला तिथे मुक्ताने बोलवलं होतं हळदीमध्ये येण्यासाठी, मला सांग. तेव्हा ती म्हणते की नाही नाही, असं काही नाही आहे, ॲक्च्युली त्यांनी मला नाही बोलवलं, मीच त्यांना गेटपाशी दिसते. ॲक्च्युली मी या सोसायटीच्या गेटपाशी आले होते, तर मला त्यांनी बघितलं, त्या काहीतरी पेढे आणण्यासाठी वगैरे जात होत्या आणि मग त्यांनी मला पकडलं. आता मला पाहिलं तर त्या म्हणाल्या की चल हळदीलाच आली आहेस ना, तर मग चल जाऊया. मग आणि जर मी त्यावेळेला त्यांना नकार देत बसले असते की मला यायचं नाही आहे वगैरे, तर मग त्यांना माझ्यावर संशय आला असता.
म्हणूनच काही संशयाला जागा नको म्हणून मी गपचूप तिकडे वरती आले आणि मग काहीच रिॲक्ट केलं नाही. परंतु खरंच ती मुक्ता खूप चांगली आहे. तिने याउलट माझी माफी पण मागितली. मागच्या वेळेला जे काही ती बोलली त्याबद्दल तिने माझी माफी पण मागितली. त्यावेळेला आता सावनी गप्प होते. म्हणजे सावनीच्या लक्षात आलेलं असतं की बहुतेक मुक्ताला काहीच डाऊट आलेला नाही आहे आणि मुक्ता खरंच हे सगळं चांगल्या मनाने करते. तेव्हा आता सावनी म्हणते की पण तुला काय गरज होती ते सगळं येण्याची? अगोदरच माती खाल्लेली आहेस तू आणि आता परत तू हे सगळं करण्यासाठी कशाला जातेस? काही कळतंय का तुला? मला वाटलं होतं की तू एव्हाना आउट ऑफ द टाउन जाशील, परंतु तसं काहीच केलेलं नाहीये. अगं या मुक्ताला डाऊट येण्यासारखं तू कशाला करते? तू सारखी सारखी कशाला समोर येते? असं ती विचारत असते. त्याच वेळेला आता इथे अभिषेक म्हणत असतो की हे बघ, मला माहिती आहे अनुजा तुझा काय प्रॉब्लेम आहे ते, परंतु आता प्लीज तू इथून जा. जर कोणी बघितलं ना तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच तू प्लीज आता जा, असं तो म्हणायला लागतो. आणि त्यानंतर मग आता इथे सावनी हे सगळं बघत असते आणि लगेच आता अनुजा म्हणते की ठीक आहे चालेल मी निघते, असं म्हणून ती आता गाडीच्या बाहेर जाते आणि अभिषेक देखील आता तिच्या मागे गाडीच्या बाहेर उतरतो आणि या सगळ्याचा सावनीला खूपच राग येत असतो. सावनी आता विचार करते की हे सगळं काय सुरू आहे. म्हणजे मुक्ता या अनुजाला घेऊन आली नव्हती तर याचा अर्थ की मुक्ता खरंच बदलली आहे का? खरंच ती चांगली वागते का? की तिच्या मनामध्ये अजूनही कुठल्या प्रकारचा संशय आहे अभिषेकबद्दल? खरंच काही कळायला मार्ग नाहीये. नेमकं काय चालू आहे या मुक्ताच्या मनात ना काहीच कळत नाही, असं ती म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे स्वाती पोट धरून धरून कोमलवर हसत असते आणि म्हणत असते की हे काय कोमल तुझं सगळं? अगं हनीमूनला असं बाहेर फिरायला जाताना अशा साड्या वगैरे कोण घेऊन जातं? तुला काही वेड वगैरे लागले की काय? ती म्हणते की अगं म्हणजे काय ताई, माझं नवीन नवीन लग्न झालंय ना, मग या साड्या वगैरे तर घ्यायलाच हव्यात ना, असं काय करतेस तू? तेव्हा मग आता स्वाती हसायला लागते आणि म्हणते की खरंच भोळी गं माझी बहीण, अगदी भोळी. अगं तुझ्यासारखी साधी कोण असेल? अगं तसंही हनीमूनला जाताना या सगळ्या कपड्यांची वगैरे काय गरज पडते? त्यावेळेला आता ती म्हणते की ताई गपचूप बसा तू. अशी चिडवायला लागल्यावर स्वाती म्हणते की अगं अगं तू भाईला लपून छपून जे शॉर्ट ड्रेस घालायचीस आणि ती स्कर्ट घालायचीस क्रॉप टॉप ते कुठे ठेवलेस? ते आत्ता त्याची गरज जास्त आहे, असं ती तिला चिडवत असते. आणि हे सगळं पाहून मुक्ताला मात्र खूप वाईट वाटत असतं. तिच्या डोळ्यामध्ये त्या दोघांचाही बॉन्ड पाहून खूप पाणी येत असतं. आता स्वाती म्हणत असते की अगं आमची कोमल वेडाबाई, तुझ्या लक्षात येत आहे का? तुला बाहेर फिरायला जायचंय तर तुला तसेच कपडे घातले पाहिजेत. आणि तुला माहिती आहे का कोमल, मला ना खरंच हा आपल्या दोघींचा ना बॉन्ड आहे ना तो खूप मिस करणार आहे मी. मग मी अशी मस्ती कोणाबरोबर करणार आहे? तू इथे नसणार तर मला तर तुझी खूप आठवण येणार आहे, असं म्हणून कोमलला बघून ती बिचारी रडत असते. त्याच वेळेला कोमल आता शांत बसून म्हणते की हे बघ ताई, काहीच काळजी करू नकोस. ती म्हणते की तू खूप एन्जॉय कर, तुझं आयुष्य अगदी व्यवस्थित जग. तेव्हा मग आता कोमल म्हणायला लागते की तू काळजी करू नकोस, मला जे काही हवंय ना ते अभिषेक असं फटकन ऑर्डर करू शकतो, तू काळजी करू नकोस, असं ती तिला धीर देत असते. त्याच वेळेला आता मुक्ता मनातच म्हणते की काय चाललंय हिचं? कोमल किती स्वप्न रंगवून बसली ह्याच्याबद्दल आणि तिच्या डोळ्यात या सगळ्याचं पाणी येत असतं. स्वाती म्हणते की हे बघ, आता मात्र तुझं आयुष्य एका वेगळ्या वळणावर जाणार आहे. आमची कोमल खूप आता मोठी होणार आहे, तिचा नवा संसार होणार आहे आणि बापूंची आणि मम्मीची मांदेली, माझी आणि लक्कीची बकरा आता खूप मोठा होणार आहे, त्याचं लग्न होणार आहे. मग आम्ही असं सगळे कोणाला हाक मारणार? असं म्हणून आता स्वाती खूप इमोशनल झालेली असते. आणि मग आता कोमल म्हणते की ताई, मला पण तुझी खूप आठवण येईल गं, असं म्हणून ती आता तिला जवळ घेत असते आणि दोघीही एकमेकींना मिठी मारत असतात. त्या दोघींचंही असं स्ट्रॉंग कनेक्शन पाहून मुक्ताला फारच वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आता कोमलला स्वाती शांत करते, दोघी एकमेकींचे डोळे पुसत असतात आणि स्वाती म्हणत असते की चल बस झालं आपला इमोशनल ड्रामा, नाहीतर तुझी बॅग भरून व्हायचीच नाही. चल चल लवकर काय काय तयारी केलीस ती मला दाखव, असं म्हणून स्वाती आता तिच्याकडे हसत बघत असते. आणि मुक्ता हे सगळं बघून खूपच हेल्पलेस झालेली असते, कारण काय करू हे तिला काही कळत नसतं. तर इकडे सागर देखील खूप हैराण झालेला असतो. काय करायचं याचा त्याला खूप त्रास होत असतो. कोमलच्या हळदीमध्ये जेव्हा कोमल त्याला म्हणालेली असते की दादूस, आज सगळं हे जे काही झालंय, आजचा जो काही दिवस बघायला मिळतोय तो फक्त तुझ्यामुळे. तू अभिषेकला अगदी मनापासून एक्सेप्ट केलंस, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. तुझ्यामुळे आजचा दिवस हा बघायला मिळाला आहे, असं कोमलने त्याला म्हणून त्याला थँक्यू म्हणालेली असते. परंतु आता कोमलचं तो चेहरा आणि कोमलचे अभिषेकबद्दल असलेली स्वप्न पाहून सागरला खूप त्रास होत असतो आणि त्याच्या डोळ्यातून आता पाणी येत असतं.
काय करावं हे त्याला काहीच सुचत नाही. त्याच वेळेला मुक्ता तिथे येते आणि मुक्ता म्हणते की सागर, हे काय करताय तुम्ही? त्याच वेळेला आता सागर स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसत असतो. सागर म्हणतो की मुक्ता, काहीच नाही करू शकलो आपण. इतकं सगळं आपल्या डोळ्यासमोर घडत होतं, परंतु तरीही आपण काहीही करू शकलो नाहीये. मुक्ता म्हणते की सागर, हे बघा, प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नका. मला कळतंय. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, काय करणार आहोत आपण आता? हळद लागली, शेवटी हळद लागलीच त्या अभिषेकच्या नावाची. आणि त्या घाणेरड्या नीच माणसाची हळद माझी बहीण स्वतःच्या अंगावर मिरवते. आता उद्या काय करणार आहे खरंच कळणार नाहीये. उद्या त्यांचं लग्न पण झालं तर मग आपण काय करणार आहोत? आज तुम्ही त्या अनुजाला घेऊन आलात आणि आपल्याला असं वाटत होतं की ती अनुजा आपल्या बाजूने होईल, म्हणजे ती खरं बोलेल. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की सागर, मलाही तेच कळलं नाही. आणि एखादी बायको आपल्या नवऱ्याला अशी हळद कशी लावू शकते मला कळलं नाही. सागर म्हणतो की हो ना, तिने पण सगळी लाज सोडून टाकली होती आणि चक्क स्वतःच्याच नवऱ्याने तिने स्वतःच्या हाताने हळद लावून टाकली. मुक्ता म्हणते की सागर, मला त्याचंच आश्चर्य वाटलं. मला खरंच ही आशा होती की काहीही करून ती जी अनुजा आहे ती आपल्या नवऱ्याला हळद लावणार नाही, परंतु ती त्याच्याबद्दल काहीतरी बोलेल. परंतु ती काहीच बोलली नाही. आणि त्यानंतर जेव्हा ते दोघंजणही असे एकमेकांसोबत फोटो काढत होते, तेव्हा तरी तिला थोडंसं काहीतरी वाटलं होतं. तिच्या चेहऱ्यावरून मला ते दिसत होतं की ती सगळं बघून जेलस होत आहे. आत्ताही काहीतरी बोलेल असं मला वाटलं, परंतु तेव्हाही ती काही बोलली नाही. खरंच सागर, मला कळत नाहीये की ही इतकी शांत कशी काय राहू शकते. एखादी मुलगी, हे सगळं इतकं घडतंय, आपला नवरा आपल्या डोळ्यासमोर दुसरं लग्न करतोय, तरीही एखादी मुलगी कशी शांत राहू शकते, हाच माझ्या डोक्यामध्ये विचार आला. सागर, मला जेव्हा ती खाली दिसली ना, तेव्हा मला खरंच असं वाटलं की वर तिला आणल्यावर याचा काहीतरी उपयोग होईल, ती लग्न थांबवेल. परंतु नाही, ती शांतच बसलेली होती, फक्त ते सगळं बघत होती. आणि त्या अभिषेकवर तिचं एवढं प्रेम आहे ना, त्याच्या प्रभावाखाली ती इतकी आहे की तरीही तिच्या तोंडाविरुद्ध ती जाऊन एकही शब्द बोलली नाही. आणि अभिषेकच्याच नाही तर सावनीनेही स्वतःच्या अगदी वेफन्सखाली तिला ठेवलेलं आहे की काही झालं तरीही सावनी आणि अभिषेकसाठी ती तोंड उघडणार नाहीये. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता, तेच तर घडलं ना. सावनी ही आपली भूतकाळातील मोठी चूक आहे. सॉरी, माझी भूतकाळातील चूक आता इतकी माझी पाठ सोडत नाहीये की काही झालं तरीही मुक्ता सावनीच प्रत्येक कारस्थानामध्ये असते आणि तिने हे सगळं आपल्या घराला खराब करण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी केलेलं असतं. ही चूक मला पदोपदी भोगावी लागत आहे, असं सागर आता बोलत असतो. त्यावेळेला मुक्ता म्हणते की यावेळेला माझीही चूक झाली, कारण सावनीला मी या घरामध्ये ठेवून घेतलं. परंतु नाही सागर, मला असं वाटत नाहीये की या सगळ्या गोष्टी नक्कीच ती काहीतरी बोलेल. मला तरी वाटते की उद्या लग्नामध्ये ती आपलं तोंड उघडेल. तेव्हा मग सागर वैतागतो आणि म्हणतो की नाही मुक्ता, नाही. अहो, आज आपण जी काही रिस्क घेतली त्यावरूनही काही झालं नाही. आज माझ्या बहिणीची हळद झाली. सगळ्या जगाला कळलंय की त्या अभिषेकच्या नावाची हळद माझ्या बहिणीला लागली. आता पुढे काय करणार आहे मला खरंच कळत नाहीये. मुक्ता, या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय. मुक्ता, त्या अभिषेकला समोर बघून माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. खरं तर तुम्ही मला फक्त सांगितलं म्हणून म्हणून मी फक्त शांत बसलो. मुक्ता, माझी बहिणीला ना मी असं धरीत ढकलून देतोय असं वाटतंय मला. अहो, काहीतरी करा मुक्ता, प्लीज, मी हात जोडतो. त्या अभिषेकचं आणि कोमलचं लग्न थांबवा. त्याच्याबरोबर माझ्या बहिणीचं लग्न होऊ देऊ नका मुक्ता. काहीतरी करा. तेव्हा मग आता सागरचं तसं अगदी वागणं पाहून तिला खूप वाईट वाटतं. मुक्ता म्हणते की सागर, हो, मला तुमचं म्हणणं कळतंय. तुमचा जो काही त्रास आहे ना, तो पण मला कळत आहे. तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय ते. तेव्हा मात्र आता इथे मुक्ता म्हणत असते की शांत व्हा सागर. सागर म्हणतो की कसा शांत हो मुक्ता, तुम्हीच सांगा ना. काही झालं तरी ती मुलगी काहीच बोलायला तयार नाहीये. आपल्या नवऱ्याला असं ती दुसऱ्याबरोबर लग्न करताना बघू तरी कसं शकते. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की नाही सागर, मला माहितीये यावेळेला त्या मुलीने आपल्याला सपोर्ट केला नाही, आपल्या म्हणण्यासारखं ती वागली नाही. परंतु मला सागर, तिच्या डोळ्यामधला अस्वस्थपणा दिसत होता. तिच्या डोळ्यामध्ये जी बेचैनी होती आणि जी अभिषेकचं प्रेम होतं ते मला सगळं दिसत होतं. मला माहितीये सागर, ती नक्की बोलेल. नक्की ती सागर आपल्या विरोधात नाही तर आपल्या बाजूने बोलणार. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, कसं बोलेल ती? आज ती काही बोलली नाही आणि जर उद्याही काही बोलली नाही तर, आणि लग्न होऊन गेलं तर मग आपण काय करणार आहोत मुक्ता? आपल्या कोमलचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाणार आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की नाही सागर, नाही, ट्रस्ट मी, मला खरंच असं वाटत आहे
की एकदा आपण त्या मुलीशी बोललो ना, किंवा त्या मुलीला हे सगळं जेव्हा कळेल की आपण आपलं प्रेम असं दुसऱ्याच्या स्वाधीन नाही केलं पाहिजे, नाहीतर आपण आयुष्यातून उठू, तेव्हा मात्र ती मुलगी नक्कीच बोलेल. मला तरी असंच वाटतंय की आज ती हळदीत बोलली नाही, परंतु लग्नाचे विधी जेव्हा होत असतील ना, तेव्हा तिचं अभिषेकवर खरंच प्रेम आहे आणि ते प्रेम ती सगळ्यांसमोर कबूल करणार. सागर, ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेवा. उद्या ती अनुजा नक्की बोलणार, नक्की ती सगळ्यांसमोर सांगणार की अभिषेक हा तिचाच नवरा आहे. विश्वास ठेवा माझ्यावर. आता सागर हा खूप रडत असतो. मुक्ता त्याला कन्व्हिन्स करते आणि म्हणते की सागर, घाबरू नका, उद्या होईल, आपल्या मनासारखंच होईल आणि विश्वास ठेवा माझ्यावर. तेव्हा मात्र आता सागर हा मुक्ताला मिठी मारतो आणि मिठी मारून तो रडू लागतो. आणि हे सगळं होत असताना मुक्ता त्याला शांत करते आणि म्हणते की सागर, प्लीज शांत व्हा. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे इंद्रा ही कोमलला भरवत असते आणि म्हणते की घे ग बाय, घे, खाऊन घे. तेवढ्यातच आता जाता जाता मुक्ताची नजर त्यांच्यावर पडते आणि मग ती म्हणते की मम्मी अगं नको. तेव्हा मग स्वाती म्हणते की अगं मम्मी, तू तिला काय भरवतेस? आता तिला भरवणारी हक्काची व्यक्ती आली, अभिषेक आलाय तिच्या आयुष्यात, आता तू काय तिला भरवत बसलीस? तिला भरवणारा दुसरं कोणीतरी आलंय. तेव्हा इंद्रा म्हणते की नाही ग, आता जोपर्यंत माझी मांदेली माझ्या घरामध्ये आहे तोपर्यंत मला तिला भरू दे. एकदा की तिचं लग्न झालं की मग तिला कोण भरवणार आहे? कोण तिच्यासाठी असं घास घेऊन येणार आहे आणि खायला सांगणार आहे? ती तिच्या नवीन आयुष्यामध्ये रमणार आहे. असं म्हणून इंद्रा आता बिचारी रडू लागते आणि तिचं ते भावूक झालेलं पाहून आता कोमललाही खूप वाईट वाटत असतं. आता इंद्रा म्हणते की चल चल, बॅग भरून घे आणि मांदेले, तुला काय काय पाहिजे ते सगळं सांग मला. आणि माझी मांदेली आता स्वतःचं नवीन स्वप्न साकारणार आहे, नवीन घरामध्ये जाणार आहे, नवीन संसारामध्ये रमणार आहे. ती सगळं स्वतःचं नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग मला खरंच खूप वाईट वाटतं की हे सगळं करत असताना तिच्याबरोबर कोण असणार आहे, तिला कोण हे सगळं मदत करेल. आणि नंतर मग माझ्या पोरीला भूक लागली तर मग कोण तिला विचारणार आहे, तुला अंडा पाव पाहिजे का, भुर्जी पाव पाहिजे का, की तुला करंदी करून देऊ? हे सगळं तिला कोण विचारेल? आणि त्यांचं हे सगळं बोलणं ऐकून मुक्ताच्या डोळ्यात मात्र खूप पाणी येत असतं. इंद्रा म्हणते की स्वाते, अगं स्वाते, बघ ना, आजपर्यंत माझी चिमणीसारखी पोर सगळ्या घरभर चिव 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 करत फिरायची आणि सगळ्यांचं अगदी बोलणं ऐकायची, परंतु शांत असायची. परंतु आज तीच माझी पोर, उद्या ती या घरामध्ये नसणार. तिची आज हलद लागली, उद्या लग्नाबरोबर पाठवणी पण होणार तिची, ती दुसऱ्या घरामध्ये जाणार. खरंच मला खूप त्रास होतो या सगळ्याचा. माझी मांदेली उद्या हे घर सोडून निघून जाणार, हे घर अगदी शांत होऊन जाणार, तिचा या घरातला जो काही किलबिलाट होता तो अगदी बंद होऊन जाणार. असं म्हणून आता इंद्रा रडत असते आणि मुक्तालाही खरंच खूप त्रास होत असतो. इंद्रा म्हणते की माझी मांदेली, मला खरंच तू नसल्यावर खूप त्रास होईल आणि तू इथे आहेस तर किती आनंद झालाय आम्हाला, तू नसशील तर काय होईल आमचं? असं म्हणून आता इंद्रा ही खूप रडतच असते, तिचं काही रडणं थांबत नसतं. तेव्हा मात्र कोमल म्हणते की मम्मी आता बस कर, तू रडू नको, शांत हो, नाहीतर मग मी पण रडेन, हा, मला पण रडायला येईल, मग तुम्ही शांत व्हा बघू. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की नको नको कोमल बाई, तू रडू नको, तू आनंदी राहा, हसत राहा, खुश राहा, एवढंच हवं आहे आम्हाला. असं म्हणून ती तिला शांत करते आणि इंद्रा पुढे म्हणते की आम्ही दोघे आहो ना, स्वाती आणि मी, एकमेकांची डोळे पुसायला. असं म्हणून ती शांत करते. नंतर आता हे सगळं होत असताना जेव्हा त्या तिघीजणी बॅग भरत असतात तेव्हा भाऊक होत असतात आणि मुक्ता हे सगळं बघते. मुक्ता म्हणते की मम्मी, कोमलताई, स्वातीताई, काळजी करू नका, काही झालं तरीही हे सगळं असं घडणार नाहीये, आपल्या कोमलची उद्या पाठवणीच होणार नाहीये. मला माहिती आहे जेव्हा मुलीची पाठवणी केली जाते तेव्हा खूप त्रास होतो, परंतु आपल्या कोमलची पाठवणी आज उद्या मी होऊ देणार नाही, कारण कोमलचं लग्नच मी होऊ देणार नाहीये. हे तुम्हाला माहिती नाहीये, तेव्हा मात्र तुम्हाला बरं वाटेल, कारण ही पाठवणी झाली नाही तर आपली कोमल या घरातून बाहेर निघूनच जाणार नाही. आणि कोमलची पाठवणी जेव्हाच होईल तेव्हा तिला चांगला मुलगा मिळेल आणि अगदी चांगला, तिला योग्य असा जोपर्यंत मुलगा मिळणार नाही तोपर्यंत तिचं लग्न मी कुठल्याही घाणेरड्या माणसाबरोबर, त्या अभिषेक सारख्या नीच माणसाबरोबर होऊच देणार नाहीये. तुम्ही कोणीही काळजी करू नका, आपल्या कोमलला काही झालं तरीही मी काही होऊ देणार नाही. आणि कोमल, तू काळजी करू नकोस आणि एक वहिनी म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करणार, तुला कुठल्याही घाणेरड्या माणसाच्या हातात मी जाऊ देणार नाही. तेव्हा सावनी म्हणतच म्हणते की घ्या, रडून घ्या, म्हणजे ही लोक किती अशी बावळट असतात ना, उगाचच आपली रडत असतात. तसंही आता रडून घ्यायचंय, तुम्ही रडून घ्या. तसंही ही सगळी रंगीत तालीम आहे. उद्या जाऊन तुम्हाला आणखी असंच रडायचं आहे तेव्हा तर तुम्ही आणखी रडाल, कारण तुमचं कोमलचं जे काही आयुष्य असेल ते अगदी बर्बाद झालेलं असेल आणि तुम्हाला तेव्हा आणखी रडून येणार आहे.
म्हणून जे काही आता रडून घ्यायचं आहे त्याची रंगीत तालीम आणि प्रॅक्टिस सगळं काही तुम्ही करून घ्या, असं म्हणून आता सावनीही खुश होत असते आणि म्हणत असते की या मुक्ताला वाटत होतं की ती खूप दीडशानी आहे, अभिषेकच्या विरोधात पुरावे मिळवेल, परंतु नाही, ती काहीच करू शकली नाही. शेवटी जिंकली ती सावनीच. आता उद्या लग्न झाल्यावर जी मजा येणार आहे ना, खरंच ते सगळं बघून मला खूप बरं वाटणार आहे. त्याच वेळेला आता इथे मुक्ताची नजर ही सावनीवर जाते. सावनी ज्या काही आनंदामध्ये खाली बघत असते त्याच वेळेला मुक्ताची नजर गेल्यावर मुक्ता मनातच म्हणते की सावनी घ्या, खुश होऊन घ्या. तुम्हाला आता असं वाटत असेल की तुम्ही कोमलचं आणि त्या अभिषेकचं लग्न लावून द्याल, परंतु ही मुक्ता इथे उभी आहे. ही मुक्ता कोळी ही कधीही त्यांचं लग्न होऊ देणार नाही आणि तुमचा डाव हा मी हाणून पाडणार. तुमचे हे जे काही प्लॅन आहेत ना ते मी नक्कीच फ्लॉप करणार, असं इथे आता मुक्ता म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तर हर्षवर्धनच्या इथे आता मिहिका आपल्या स्वतःच्या पोटाला हात लावत असते आणि म्हणत असते की बाळा, तुला माहिती आहे का उद्या आपल्याला कोण भेटायला येणार आहे ते? उद्या तुझे डॅडा तुला भेटायला येणार आहेत आणि तुझी मम्मा ना तुझ्या डॅडांशी तुझी पहिल्यांदा भेट घडवून देणार आहे आणि डॅडांना सगळं काही खरं सांगणार आहे आपल्या बेबीबद्दल. बेबी कसं आहे, खुश आहे का, हे सगळं काही डॅडाला सांगायचं आणि मग डॅडा आपल्याशी जे काही बोलेल ना ते आपण ऐकायचं. खरंच आपल्यासाठी उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण उद्या आपला डॅडा हा आपल्याबरोबर भेटायला येणार आहे आणि आपण ना डॅडाबरोबर खरंच खूप गप्पा मारायच्या आहेत आणि त्याला सगळं काही सांगायचं आहे. तितक्यातच आता मागून हर्षवर्धन येतो आणि तो जोरजोरात टाळ्या वाजवत असतो. तो म्हणतो की वा वा मेघा, अगं किती कॉन्फिडन्स आहे तुला. तू उद्या मिहिरला भेटायला बोलवलंस म्हणजे मिहिरला सत्य सांगणार आहेस का की हे पोटातलं बाळ हे तुझं आहे? मला एक गोष्ट सांग की मिहिर तुझ्यावर विश्वास ठेवेल का की हे बाळ तुझंच आहे, की म्हणजेच आपलं आहे की त्याचं? कारण त्याला तर माहिती आहे की आपल्यामध्ये काय काय झालंय ते, म्हणून तो कसा विश्वास ठेवेल तुझ्यावर की हे बाळ तुझंच आहे म्हणून किंवा त्याचं आहे म्हणून? तेव्हा मग आता मेघा म्हणते की पहिली गोष्ट ते म्हणजे की आईला कळतं की आपलं बाळ हे कोणाचं आहे, कारण तेवढा स्ट्रॉंग कनेक्शन आणि बॉन्ड हे आई आणि बाळामधलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिहिर हा माझ्यावर विश्वास ठेवणार, काही झालं तरीही त्याला वाटणार मी खोटी नाही आहे. तेव्हा मग आता इथे हर्षवर्धन म्हणायला लागतो की हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे की तुला इतकी खात्री कशी आहे की हे बाळ तुझं आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न असा होतो की हा मिहिर तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण त्याला माहिती आहे की आपल्यामध्ये काय झालंय, म्हणून हे बाळ हे लग्नानंतरच आहे हे त्याला नक्कीच कळेल. मग आता मिहिका त्याला म्हणते की हे बघा हर्षवर्धन, तुम्ही अजिबात असं काहीही करू शकत नाही आणि बोलू शकत नाही, कारण काही झालं तरी त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी हे खात्रीने सांगू शकते, कारण माझं तेवढं क्रॉस कनेक्शन आहे, तेवढं बॉन्ड आहे आमचं एकमेकांवर आणि आपल्या लग्नाला झाले 2 महिने आणि माझ्या पोटातलं जे बाळ आहे ते 3 महिन्याचं आहे. त्याच्यामुळे मी हे खात्रीने सांगू शकते की हे बाळ हे मिहिरचं आणि माझं आहे. त्याच्यामुळे तुम्ही या बाळाबद्दल काहीच बोलू शकत नाही. जर मेडिकली प्रूफ करायचं झालं तर मी हे नक्कीच सिद्ध करून दाखवू शकते की हे बाळ जे काही आहे ते माझं आणि मिहिरचं आहे म्हणून. असं म्हटल्यावर आता इथे हर्षवर्धन हा चिडचूप होतो आणि तो म्हणतो की बघ, उद्या तू त्याला भेटायला बोलवतेस ना, बोलव, परंतु बघ तो तुझ्यावर विश्वास ठेवतो का? मी तरी खात्रीने सांगू शकतो की तुझ्यावर तो काही विश्वास ठेवणार नाही. असं म्हणून तो आता तिला अगदी डाऊन करण्याचा, म्हणजेच तिच्या मनातला जो काही आत्मविश्वास आहे मिहिरबद्दलचा तो कमी करण्याचा प्रयत्न आता करत असतो. परंतु आपली मिहिका काही शांत बसणारी नसते. मिहिका म्हणते की ठीक आहे, तुम्ही बघाच, मी हे सिद्ध करून दाखवणार की काही झालं तरीही हे जे काही पोटातलं बाळ आहे ते माझं आणि मिहिरचं आहे आणि मिहिरचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही किती घाणेरडे प्रयत्न करा, परंतु तुम्ही फसणारच आहात, कारण काही झालं तरीही मी मिहिरला भेटणार आणि मिहिरला हे सगळं काही सत्य परिस्थिती सांगणार की हे नक्की काय आहे आणि हे पोटातलं बाळ कोणाचं आहे हे नक्कीच मी त्याच्यासमोर सिद्ध करणार आणि तुम्ही तोंडावर पडणार. तुम्ही बघतच राहा हर्षवर्धन, काही झालं तरी तुमचा हा जो काही माज आहे ना तो उतरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. असं सगळं आता इथे हर्षवर्धनला मिहिका म्हणालेली असते आणि हिच्या त्या बोलण्यामुळे हर्षवर्धन आता गप्पच बसलेला असतो. तर इथे मुक्ता ही सागरला शांत करत असते. मुक्ता म्हणते की सागर, तुम्हाला असं तर वाटत नाहीये ना की मी शांत बसली म्हणजे माझ्या डोक्यात काहीच विचार सुरू नाहीत, मी काहीच करत नाहीये, परंतु सागर मी शांत नाहीये. सागर म्हणतो की मुक्ता, मी तुम्हाला काही म्हणालोय का की तुम्ही शांत बसलायत किंवा तुम्ही काही करत नाहीये? मला कळतंय की तुमच्या डोक्यात काही ना काहीतरी चालू असेल. मुक्ता म्हणते की सागर, मला खरंच या सगळ्याचं खूप टेन्शन येत आहे. खरं तर आता अनुजा या सगळ्या बाबतीत बोलली पाहिजे इतकंच मला कळतंय. उद्याचाच दिवस आहे आपल्याकडे आणि उद्याच्या दिवसामध्ये हे लग्न थांबवायचंच आहे काही करून.
सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. तेव्हा मुक्ता ही सागरला काहीतरी प्लॅनिंग सांगायला सुरुवात करते. ती सागरला जे काही सांगत असते त्यावर आता सागरलाही धक्का बसतो आणि सागरही आता मुक्ताचा हात देण्याचं म्हणजेच मुक्ताची साथ देण्याचे ठरवतो. आता मुक्ता म्हणते की सागर हे बघा, अशी सगळी जी काही प्लॅनिंग आहे ती आपल्याला केली पाहिजे. तर सागर आता इथे मुक्ताला म्हणतो की मुक्ता यू आर करेक्ट आणि तुम्ही जे काही बोलता ते योग्यच असतं, परंतु आपला हा प्लॅन वर्क होईल असं मलाही वाटतंय. जर आपण अशाच प्रकारे केलं तर नक्कीच आपण जिंकू शकतो, परंतु मुक्ता हे सगळं आपल्याला व्यवस्थित केलं पाहिजे आणि काहीही म्हणजेच काही प्रॉब्लेम न करता. आता सागर आणि मुक्ताचा प्लॅन ठरलेला असतो आणि मुक्ता स्वामींचं नाव घेते आणि म्हणते की स्वामी सगळं प्लीज माझ्यासाठी काही शक्य करा, माझं जे काही उद्याचं प्लॅनिंग आहे ते सक्सेसफुल होऊ दे. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की मुक्ताने चक्क आता इथे त्या अनुजाला किडनॅप केलेलं असतं आणि लक्कीच्या मदतीने एका गोडाऊनमध्ये तिने घेऊन आलेली असते. त्याच वेळेला इथे आता मुक्ता ही म्हणत असते की अनुजा हे बघ, तुला आता त्याच्या विरोधात बोलावंच लागेल आणि लक्की देखील म्हणत असतो की तुला तोंड उघडावं लागेल. तेव्हा मग ती म्हणते की काही झालं तरीही मी त्यांचं नाव कुठेही खराब होऊ देणार नाही आणि अभिषेकबद्दल मी काहीही खरं सांगणार नाही. तेव्हा मग आता मुक्ता ही व्हिडिओ कॉल करते आणि अभिषेकला म्हणते की अभिषेक हे बघ, तुझ्या बायकोला अनुला आम्ही किडनॅप केलेला आहे आणि आता ती आमच्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तुझ्या बायकोला जर सुखरूप आणि व्यवस्थित बघायची असेल तर मात्र तू सगळ्यांसमोर हे लग्न नकार आणि हे लग्न करू नकोस, नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. तेव्हा मग तो म्हणतो की त्या अनुजाचं ना तुम्ही करायचंय ते करा, मला काही फरक पडत नाही, परंतु मी लग्न करणार तर कोमलशीच. असं म्हणून आता हे सगळ्या बोलण्याचा खुलासा अनुजासमोर झालेला असतो आणि अनुजाला कळलेलं असतं की ह्या नालायक माणसाचा माझ्यावर अजिबात जीव नाही आणि हे सगळं तो फक्त पैशासाठी करतोय. आता मुक्ताने त्या अनुजाला सोडून दिलेलं असतं आणि मुक्ता म्हणते की कळलंय का अनुजा तुला त्याचं खरं रूप. त्याच वेळेला आता अनुजा म्हणते की हे बघा, मी तुमच्याबद्दल किती चुकीचा विचार केला होता, मला असं वाटत होतं की तुम्ही जे काही बोलताय ते चुकीचं आहे, परंतु नाही, खरंच तुम्ही वेगळ्याच निघालात. मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात, परंतु नाही, आता मी ती चूक पुन्हा करणार नाही. मी त्या अभिषेकचं आणि त्या सावनीचं कारस्थान सगळ्यांसमोर आणणार. मी आता तुमची मदत करणार, लग्नामध्ये मी तुमच्या दोघांची साथ देणार आणि आता तिचं कारस्थान उघडं पाडणार. आता मात्र इथे मुक्ताला अनुजा साथ देत असते, परंतु पुन्हा एकदा आता अनुजाच्या विरोधात आणि मुक्ताच्या विरोधात सावनी दुसरी कोणती खेळी खेळेल का हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब